पुढची मोठी बातमी बघूयात। परभणीमधून निघालेला लॉंग मार्च हा नाशिकला स्थगित झाला आणि त्याच्यानंतर आता एकूणच राजकारण तापलंय आणि राज्यामधलं वातावरण सुद्धा तापलंय। न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ परभणीमधून निघालेला लॉंग मार्च हा नाशिकमधूनच माघारी फिरला। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या आंदोलकांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर हा मार्च थांबला होता। दरम्यान यावरून आता विरोधकांनी सरकारवरती निशाणा साधायला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्या जाऊ द्या त्याला माफ करा या भाषणाचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि सुरेश धस यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। विशेष दूत यांनी जाणीवपूर्वक हा मार्च चिरडला असं सूचक वक्तव्य सुद्धा आव्हाडांनी केलंय। तर सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे हा प्रश्न धसास लावणारा दलाल कोण अशा शब्दांमध्ये त्यांनी सवाल सुद्धा विचारलाय। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचा रोख नेमका कुणाकडे असाही प्रश्न आहे। जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। आणि जे काही मला वाटतं आता तुमचा नक्की रोख कोणासाठी? माझा रोख नाही, ते पेपर तुम्ही शोधा ना, तिथे कोण गेलं होतं, एवढे दिवस ते कुठे होते, आधी का नाही गेले, आणि ते असं कसं म्हणू शकतात की जाऊ द्या माफ करा माफ करा। अरे वा, हे म्हणजे साधू संतांची औलाद आहे। माफ करा, खुन्याला माफ करा। त्या पोटच्या गुळगाय गेला त्या बाईच्या सेकंड इयरला म्हणजे लॉ करत असलेला विद्यार्थी हातातनं जातो आणि आपण खुशाल बोलायचं माफ करून टाकावं। अरे वा, माफ करा। तुमच्या घरातला कोण मेला तर असं खुनात माफ कराल काय? सांगा ना संतोष देशमुखच्या घरच्यांना जाऊन जाऊ द्या माफ करा वाल्मिक कराडला। का तिथे राजकीय समीकरण जुळत नाहीत ना, म्हणून वाल्मिक कराड आणि इथे काय आपलं राजकारणाशी घेणं देणं नाही, माफ करून टाका। दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भात सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावरती ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। बघूयात। देवेंद्र फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्याच्या प्रेमात आकंठ बुडालेले आमदार सुरेश धस सांगतात तसं चला आपण सोमनाथ हत्या प्रकरणामधल्या पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनानं माफ करू, पण धस साहेब तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।